नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण नवनीत प्रकाशनाचं जे पुस्तक आहे नवोदयसाठीचं त्यामध्ये तिसरं प्रकरण, तिसरा पाठ अवयव व गुणक आणि त्याचे गुणधर्म हा पाठ सुरू करणार आहोत। त्यामध्ये अवयव व गुणक आणि त्याचे गुणधर्म काय आहेत हे याबद्दलची माहिती आणि नमुना प्रश्न, महत्त्वाचे मुद्दे पान नंबर 159 वर दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्यायची आहे। त्यानंतर आपण आता स्वाध्याय 3.1 ला सुरुवात करणार आहोत। पहा, अतिशय सोपं प्रकरण आहे। तुम्ही नवनीत प्रकाशनाचं नवोदयचं प्रवेश परीक्षेचं पुस्तक समोर घ्यायचं आहे, वही पेन पण घ्यायची आहे आणि व्हिडिओ पाहत पुस्तकात पाहत आपण गणित सोडवायची आहेत। प्रश्न क्रमांक 1 स्वाध्याय 3.1 मधला आपण पाहणार आहोत। तर पहा, पहिलं गणित आहे 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते? पर्याय ए आहे 14, पर्याय बी आहे 12, पर्याय सी आहे 10, पर्याय डी आहे 8। हे आपल्या समोर 4 पर्याय दिसतात। सोपं गणित आहे, अतिशय थोडस विचार करून करायचं। 6 आणि 8 यांच्या वर्गांच्या 6चा वर्ग आणि 8चा वर्ग, वर्ग म्हणजे काय ही संकल्पना तुम्हाला माहितच असेल। वर्ग म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येशी असलेला गुणाकार, म्हणजे 6चा 6शी असलेला गुणाकार। किती येतो 6चा वर्ग? 36। त्याचप्रमाणे 8चा 8 गुणिले 8 वर्गांच 64। आता काय म्हटले पुढं? 6 आणि 8 या संख्येच्या वर्गाच्या वर्ग काढलेत आपण। वर्ग म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येशी असलेला गुणाकार, हे आले वर्ग। आता पहा, वर्गांच्या बेरजेचं आता वर्ग केलेत आपण, त्यांची बेरीज करूया। 36 आणि 64 ची बेरीज करा। 6 आणि 4 10 शिला 0, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 6 10 म्हणजे 100 आली। 100 आली, किती आली? 100। यांच्या बेरजेचे वर्गमूळ म्हणले, म्हणजे ह्या 100चं वर्गमूळ म्हणले। तर 100चं वर्गमूळ किती येईल? 10। 100चं वर्गमूळ किती येईल? 10। म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। लक्षात ठेवा, 6चा वर्ग 36 आहे, तर 36चं वर्गमूळ काय आहे? 6 आहे। 64चा 8चा वर्ग 64 आहे, तर 64चं वर्गमूळ काय आहे? 8। 10चा वर्ग 100 आहे, तर 100चं वर्गमूळ काय आहे? 10। मग आपल्याला काय विचारलं होतं? वर्गमूळ। अतिशय सोपा प्रश्न, पर्याय नंबर सी हे या गणिताचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 पहा, पुस्तकात नवनीत प्रकाशनाच्या 12 आणि 15 यांचे साधारण अवयव हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर सांगण्या अगोदर मी थोडीशी तुम्हाला अधिकची माहिती सांगणार आहे। तर अवयव म्हणजे काय? 12चे अवयव म्हणजे काय? तर 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, किंवा अवयव म्हणजे काय? इथं प्रकरणाचं नावच आहे आपल्या, अवयव गुणक। समजा एक संख्या घेतली आपण 10, 10 या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो बरं? 1 न तर कोणत्या पण संख्येला जातो, म्हणजे 1 येणारच। 2 न जातो का 10ला? 2च्या पाड्यात 10 येते का? येते। 2 पंचे 10। 3च्या पाड्यात येते का? 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 नाही येत। 4च्या पाड्यात येते का? 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12 नाही येत 4च्या पाड्यात। 5च्या येते का? 5 एक 5, 5 दोन्ही 10 म्हणजे 5च्या पाड्यात येते। 6च्या पाड्यात येते का? नाही। 7च्या पाड्यात येते का? नाही। 8च्या पाड्यात येते का? नाही। 9च्या पाड्यात येते का? नाही। तर नंतर कोणत्या पाड्यात येते? मग 10च्या पाड्यात येते। आता हे जे आहेत
10चे हे जे आलेले आहेत आपल्या समोर हे दिसतात, याला अवयव म्हणायचं. काय म्हणायचं? अवयव. दुसरं काय म्हणजे याचा अर्थ काय होतो की या सर्व संख्यांनी 10ला भाग जातो का? 10 1 10, 2 5 10, 5 2 10. म्हणजे असं जर केलं आपण 2 5 10 जातो भाग, आहे की नाही? असं भागाकार. म्हणजे याला काय म्हणायचं? अवयव. त्यांना काय म्हणायचं? अवयव. दुसरं याला नाव आहे विभाजक. काय नाव आहे? विभाजक. हे लक्षात ठेवायचं. भाजक तर माहिती आहे आपल्याला, हे भाजकच आहे. हे काय आहे? भाजक. 2 काय आहे इथे? भाजक. हे काय आहे? भाज्य. हे लक्षात ठेवायचं. आता याला दुसरं नाव काय झालं मग? विभाजक. वि वाढलं फक्त. भाजक, विभाजक, अवयव. म्हणजे 10चे हे अवयव आहेत. 1 2 5 10, आहे की नाही? आणि याला काय म्हणायचं? याला पण एक दुसरं नाव आहे. 10 आहे नाही, भाज्यला दुसरं नाव या प्रकरणात आलेले गुणक. हे इथं वरती लिहिले गुणक. गुणक. भाज्यला दुसरं नाव काय? गुणक. गुण्य आणि गुणक. गुण्य म्हणजे ज्याने आपण गुणतो तो. गुणक म्हणजे ज्याला गुणतो म्हणजे भागतो तो आपण. इथं अर्थ लक्षात घ्या, गुणक. याला दुसरं नाव काय होतं? भाज्य, आहे की नाही? म्हणजे अवयव कळालं तुम्हाला आता? अवयव म्हणजे काय? ज्या संख्येने भाग जातो त्या संख्या, हे त्याचे अवयव. 10चे अवयव हे आहेत. आता हे काही मिनिटाकरता हे मोडून टाकतो मी. हे समजलं तुम्हाला? अवयव, विभाजक एकच नाव आहे, ठीक आहे नाही? अवयव म्हणजे काय? विभाजक म्हणजे काय? भाज्य म्हणजे काय? गुणक म्हणजे काय? आता पुढचं पाहूया आपण आपल्या प्रश्नाला अनुसरून. बघा, 12 आणि 15 चे साधारण अवयव. साधारण अवयव म्हणजे काय? अवयव कोणते आहेत आता मला सांगा. म्हणजे 12ला आणि 15ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? बघा, पहिला पर्याय डी पर्याय बघू आपण. 1च्या पाड्यात 1 न 12ला पण जातो आणि 15ला पण जातो. ओके. 2 न 12ला जातो पण 15ला जातो का? नाही. म्हणून हा पर्याय कट. 4 न बघा, 4 न 12ला जातो पण 15ला जात नाही. हा पर्याय कट. म्हणजे हे अवयव होऊ शकत नाही. पर्यायातून उत्तर काढतो मी. 1 बघा, 1 नंतर सगळ्यांना जातो भाग. 12ला हे 12चाच अवयव झाला. 15ला जातो का? नाही. हा पर्याय कट. पर्यायातून उत्तर शोधतो आपण. 1 न सगळ्यांना जातो. 3 न बघा बरं, 3 5 15, 15 1 15. 15ला जातो पण यांनी 12ला जातो का? 15 आणि 12ला जातो का? नाही. 3 न 12ला जातो पण 15 जात नाही. 15 आल्यामुळं हा पर्याय कटला. मग आता हा पर्याय उरतो. 1 न 3ला जातो, 1 न भाग जातो, 12ला पण जातो आणि 1ला पण जातो. 3 ने 12ला पण जातो. 3 चौक 12, 3 5 15. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ही एक पद्धत पर्यायातून उत्तर काढण्याची. दुसरी पद्धत पाहूया आपण. बघा, 1 न जातो, 1च्या पाड्यात 12 येतात म्हणजे 1 न भाग जाणारच. 2 न 2 सक 12, 3 न 3 चौक 12, 4 न 4 त्रिकोण 12, 5 न नाही जात, 6 न 6 दोन्ही 12, 7 न नाही जात, 8 न नाही जात, 9 न नाही जात, 10 न जातो का? नाही जात. 11 न जातो? नाही. 12 नच जातो डायरेक्ट. झाले. हे झाले 12चे अवयव. आता आपण 15चे अवयव पाहू. 1 न जातो, 2 न जातो का? नाही जात. 2च्या पाड्यात येत नाहीत 15. 3 न जातो का? 3 5 15. त्यानंतर 4 न जातो का? नाही जात. 5 न जातो, 5 3 15. 6 न जातो का? नाही जात. 7 न जातो का? नाही जात. 8 न 9 न नाही, डायरेक्ट 15 न जातो. मग आपल्याला काय प्रश्न विचारलाय? 12 आणि 15चे साधारण अवयव कोणते? हे पर्याय दिले होते. आता इथं 1 आहे, इथं 1 आहे. आला. इथं 2 आहे पण इथं 2 नाही. इथं 5 आहे पण इथं नाही. मग दुसरा कोणता सारखा? 1 आणि 3. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पर्याय नंबर 1. 1 आणि 3 सोडून कोणतेही अवयव त्यांचे सारखे नाहीत. त्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, स्वाध्याय 3.1. पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती? तुमचं लक्ष पुस्तकात आहे. नवनीत प्रकाशनाचं पुस्तक आहे तुमच्या समोर आणि वही पेन सुद्धा आहे. चला, एका संख्येचे वर्गमूळ किती आहे? 13 आहे. तर त्या संख्येचे दुप्पट किती होईल किंवा दुप्पट होईल? एका संख्येचं वर्गमूळ 13 आहे. वर्गमूळ किती सोपा प्रश्न आहे. वर्गमूळ 13 आहे. तो याचा वर्ग किती झाला? वर्ग झाला 113.
169. तर त्या संख्येची दुप्पट, दुप्पट म्हणजे त्याला 2 न गुणायचे फक्त. किती सोपं होतं. 9 दोन्ही 18. चला 1. 6 दोन्ही 12 आणि 1 13. चला 1. 2 1 2 आणि 1 3. 338. अतिशय सोपं असं गणित होतं बघा. यासाठी तुम्हाला वर्गपाठ असणं अतिशय महत्वाचं आहे. वर्ग किमान 25 पर्यंत वर्गपाठ असणं महत्वाचं आहे बघा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 6, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 189, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361, 20 चा वर्ग 400. असे वर्ग पाठांतरावर आधारित प्रश्न होता. त्यानंतरचं गणित आपण पाहूया. त्यानंतरचं गणित विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4. गणित खूप मोठा असल्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहा, पहिल्या कंसात आहे 2 गुणिले 2 वजा 1 गुणिले 1 बरोबर 2 अधिक 1 बरोबर 3. 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 2 3 अधिक 2 बरोबर 5. 4 गुणिले 4 वजा दुसऱ्या कंसात 3 गुणिले 3 बरोबर 4 अधिक 3 बरोबर 7. 5 गुणिले 5 वजा, मी लिहिले शॉर्टमध्ये फळ्यावर, वजा 4 गुणिले 4 बरोबर 5 अधिक 4 बरोबर 9. तर 73 गुणिले 73, हे बघा 73 गुणिले 73 आणि वजा 72 गुणिले 72 बरोबर किती. निरीक्षणाने प्रश्न सोडवा असा शब्द आहे बघा तिथं. काय शब्द आहे. निरीक्षण. आणि निरीक्षण म्हणजे काय. व्यवस्थित पाहणे. निरीक्षण म्हणजे काय. पाहणे. पाहूनच तुम्ही उत्तर सोडू शकता, करायची गरज नाही. अतिशय सोपा प्रश्न होता बघा. निरीक्षण. इथं आता शेवटचं एक घेतलंय मी. 5 गुणिले 5 अधिक 4 गुणिले 4 वजा 4 गुणिले 4 म्हणजे 5 चा काय आला 5 आला, अधिक काय केलं या 4 चा 4 आला बरोबर. यांची बेरीज करून टाकली. चला मग तसंच करूया आपण. 73 अधिक 72 या पद्धतीनं. 73 आणि 72 किती होतील बेरीज करा. 7 आणि 2 इथं 73 आहेत. किती आहेत 73. 73 आणि 72. 73 आणि 72 बेरीज करा. 3 आणि 2 5, 7 आणि 7 14. उत्तर मिळालेलं आहे पर्याय नंबर सी. पर्याय नंबर सी 145. अतिशय सोपं होतं. 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72. याच पद्धतीनं नुसतं पाहूनच आपल्याला ठरवायचं होतं. यांनी प्रत्येक गणितात बघा असंच केलेले. 5 गुणिले 5 वजा 4 गुणिले 4 5 अधिक 4 बरोबर 9 म्हणजे 73 आणि इथले 72 यांची बेरीज केल्यानंतर उत्तर मिळालं 145. चला त्यानंतरचं विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया. स्वाध्याय 3.1 मधलं 5वं गणित. 2,54,016 या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवाच्या कोणत्या गटाने, गट केले 4, हे पर्याय आपल्या समोर दिसतात. 4 गट आहेत. कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही म्हणले. जात नाही म्हणले. लक्षात ठेवा प्रश्न हा नवोदय परीक्षेमध्ये काळजीपूर्वक वाचणं महत्वाचं आहे. प्रश्न समजला की उत्तर समजतं. 2,54,016 या संख्येला कोणत्या गटानं भाग जात नाही म्हणले. बघा गटाकडे एकदा काळजीपूर्वक पहा. गटाकडे म्हणजे पर्यायाकडे पहा. तर मला उत्तर कळालेले पाहिल्याच, काहीच गरज नाही मला करून पाहायची, तर मला उत्तर कळालेले हे. कारण याच्यामध्ये 5 आलेला आहे. काय आलेला आहे 5 आलेला आहे. भाग जात नाही म्हणले. कोणत्या गटाने जात नाही 5 आलेला आहे. आणि 5ला या संख्येनं कोणत्याही संख्येला 5 न भाग जाण्यासाठी
5ची कसोटी आहे 0 आणि 5 एकक स्थानी पाहिजे. इथं 5 6 आला एकक स्थानी 2,54,016. म्हणून या गटाने भाग जात नाही. बाकी सगळ्यांनी जातो का? 2 न भाग जाण्यासाठी कसोटी काय? 2 ने भाग जाण्यासाठी इथं संख्याच किती आल्या? 2 2 3 आणि 5. 2 3 आणि 5. 2 ने भाग जाण्यासाठी कसोटी काय? 0, 2, 4, 6, 8. हे यापैकी एखादा अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. आता बघा 6 एकक स्थानी असल्यामुळं 2 ने भाग जाईल, है की नाही? जाणे सगळीकडे 2 आहे. तिन्ही पर्याय 2 भाग जातो. 3 ने भाग जाण्यासाठी या संख्यांची काय करावं लागते? 3ची कसोटी काय? संख्यांची बेरीज. अंकांची बेरीज. कसोट्या पाठ असणं महत्वाचं आहे. बेरीज बघा 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 आणि 2 18. या संख्यांची बेरीज किती आली? 18. 2,54,000 2,54,016 या संख्येची बेरीज केली आपण, ती किती आली? 18 आली. म्हणजे नक्की 3च्या पाड्यात 3 × 18 म्हणजे या संख्येला 3 न भाग जाईल, 2 न जाईल. पण 5 ने जाण्यासाठी काय लागते एकक स्थानी? तर 0 आणि 5. पाहितल्या उत्तर पर्यायातून आपल्याला कळालेलं आहे. अशा सोप्या ट्रिक्स आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशा व्हिडिओ सिरीज मधून वेगवेगळ्या ट्रिक्स पण मिळणार आहेत. चला पुढचं गणित पाहूया. त्यानंतरचं प्रश्न 6 स्वाध्याय 3.1 3.1 पहा. 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल. 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. बघा 4 अंकाची लहानात लहान संख्या. प्रश्न समजून घ्या बरं. पहा 4 अंकाची लहानात लहान संख्या. आता 4 अंकाची लहानात लहान संख्या कोणती आहे? 1 अंकी 1 आहे, 2 अंकी 10 आहे, 3 अंकी 100 आहे. 4 अंकी झाली काही तयार? झाली. किती झाली? 1000. 1000 लहानात लहान 4 अंकी संख्या. 1000 लहानात लहान 4 अंकी संख्या आपल्या समोर तयार झालेली आहे. पुन्हा काय म्हणले? तर ती मूळ संख्येच्या स्वरूपात कोणत्या दाखवण्यात येईल? कोणत्या पर्यायात दाखवलेली आहे? मूळ संख्येच्या स्वरूपात मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. आता 1000 उत्तर कोणत्या पर्यायाचं येतं? की जो पर्याय कसा पाहिजे आपल्याला? मूळ संख्येचा. एवढ्याहूनच मला उत्तर तुम्हाला सांगायला सोपं जाईल. मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. मूळ संख्या कोणत्या आहेत ते पण माहित आहे तुम्हाला, है की नाही? 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला पाठ आहेत. हा पर्याय मी कट करतो, हा पण पर्याय मी कट करतो, हा पण पर्याय मी कट करतो. काय कारण असेल सांगा? सोपी ट्रिक्स आहे. पर्यायातून उत्तर शोधायचे. बघा इथं 8 आलेलं आहे, इथं 4 आलेलं आहे, इथं पण 4 आलेलं आहे. म्हणून हे मी पर्याय 3 कट केले. काय कारण असेल? कारण त्यांनी मूळ संख्येचा गुणाकार विचारलंय. ह्याची 4 ही संयुक्त संख्या आहे, ही 4 ही संयुक्त संख्या आहे, 8 सुद्धा संयुक्त संख्या आहे. मग सगळ्याच मूळ संख्या कुठं आहेत? पर्याय सी मध्ये. आणि त्यांचा गुणाकार केल्यानंतर तो 1000 येणारच आहे. बघा 5 5 25, 25 5 125 म्हणजे 125. 125 आणि 2 125च्या दुप्पट किती होतात? 250 होतात म्हणजे 250 होतात. 250च्या दुप्पट किती होतात? 2 न गुणल्यानंतर 250ला 500 होतात. 500च्या दुप्पट किती होतात? 1000. हे उत्तर आलेलं आहे. असं आपल्याला पर्यायातून सोप्या ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा उत्तर शोधता येणे महत्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 6 स्वाध्याय 3.1 पाहत आहोत. नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील प्रश्न पहा. 21चे मूळ गुणनखंड म्हणजे आहे. गुणनखंड आहे म्हणजे काय? प्राईम फॅक्टरायझेशन. बघा या प्रश्नावरूनच कळतं 21चे मूळ अवयव कोणते आहेत असं त्यांनी म्हटले. गुणनखंडन म्हणजे काय? सगळे पर्याय
दिलेले आहेत आपल्यासमोर ABCD. आणि काय प्रश्न आहे? मूळ. परत एकदा प्रश्न आलेला आहे, मूळ संख्येवर आधारित प्रश्न आहे. आता मी पर्यायातून उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो. मी हा पर्याय कट करतो. पहिला A. दुसरा पर्याय पहा, हा पण मी कट करतो. B पण कट केला. C पहा, C ला नाही कट करत, D ला कट करतो आणि उत्तर C आहे असं म्हणतो. पहा याच्याकडं, मूळ संख्यांचा गुणनखंड आहे. 15 ही मूळ संख्या नाही हे मला माहित होतं. 35 7 35 ही पण मूळ संख्या नाही आणि 4 पण मूळ संख्या नाही. म्हणून उत्तर आपल्याला मिळालं C. मूळ संख्यांचा गुणनखंड होता. अशा पद्धतीने सोप्या ट्रिक्स सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता 2100 याचा गुणाकार आला पाहिजे या मूळ संख्यांचा. काय आहे मूळ संख्या? पहा, 2 गुणिले 2 गुणिले 3. हा पर्याय लिहितोय मी. 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 6. पहा, बेदोनी 4. 4 त्रिक 12. 12 पंचे 60. 60चा आणि 5चा गुणाकार केला 6 पंचे 30. 300. आणि 3 गुणिले 7. 3 गुणिले 7 21. 0 ला 0. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. बघा, गणित करत असताना, अंकगणित करत असताना, बुद्धिमापन करत असताना, भाषेचे उतारे करत असताना थोडंसं पर्यायातून उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. किती सोपं होतं. एखाद्याला हे न करता सुद्धा उत्तर याच्या अगोदरचा प्रश्न तसाच होता, त्याच्या अगोदरचा पण प्रश्न तसाच होता. म्हणजे डोकं शांत ठेवून आपण जर पर्याय वाचले तर आपल्याला उत्तर अगदी सहज मिळतं. हे यात तुम्ही गणितातून पाहिलेलं आहे. ABD हे पर्याय आपोआप जर आपण कट केले, वगळले, तर आपल्याला उत्तरापर्यंत सहज जाता येतं. चला तर मित्रांनो, आपण सध्या स्वाध्याय 3.1 पूर्ण केलेला आहे. अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्व मित्रांना, जवळच्या सगळ्यांना सांगा आणि आपण याचा पुन्हा पुन्हा सराव करा. पुस्तक समोर ठेवून. धन्यवाद. आपण थांबूयात.